भगवानजी पालशेतकर यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत आहे. भगवानजी पालशेतकर, आपणास मी नम्र निवेदन करतो, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. भगवानजी पालशेतकर साहेब, आपणास मी नम्र निवेदन करतोय, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. केपीएल एक्सेस ग्रुपच्या वतीनं ही कळकळची विनंती आहे. सन्माननीय भगवानजी पालशेतकर, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बरेचशा फायटर संघाचा गोलंदाज येतोय, तो म्हणजेच स्मिथ येतोय आणि स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहे मिथिल आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे दीपक. तर ऑल द बेस्ट. जास्त वेळ न घेता मॅच ऑन होतोय. 2:16 पहिला बॉल डिलिव्हर होतो या तिसऱ्या सामन्याचा. स्मिथ सरकले, बदलालित्य वापरायचं होतं, पायांची स्ट्राईड मोठी केली, एक्सप्रेस बॉल गोलंदाज स्मिथच्या वतीने पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी मेंटेन केलेला आहे. सुरुवात या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची डॉट बॉल झालेली आहे. मिथिल पटेकर आणि दीपक रोहिलकर ही जोडी रोहित इलेव्हन संघासाठी खेळताना पाहायला मिळते. बॅकची लिडिंग बॉल मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. आजचा दिवस मिथिलचा नाहीये, पण स्मिथचा दिवस आहे. पहिला धक्का बसतोय टीम रोहित इलेव्हन. प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव तुम्हाला देऊन जातो. कालच्या दिवसात मिथिलने काय भन्नाट खेळ दिला होता रोहित इलेव्हन या संघासाठी आणि उत्तम सलामी त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघाला दिली होती. पण आज ते सिल्वर डकवर बाद झालेले आहेत, खातं न खुलता बाद झालेले आहेत. सुरुवात थोडीशी अडखळलेली आहे रोहित इलेव्हनची आणि त्या सुरुवातीला न्याय देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज पोहोचतायत, ते म्हणजेच रोहित इलेव्हन या संघाकडून संग्राम पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर. संग्राम आणि दीपक रोहिलकर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळत आहेत. रोहित इलेव्हन आणि बर्जा फायटर्स, रोहित इलेव्हनचे संघ मालक आहेत शिवराजी लाकडे अजगोली, तसेच बर्जा फायटरचे संघ मालक आहेत मयुरजी पटेकर, नित्यानंदजी अडुरकर आणि नवनाथजी जागकर. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि त्या षटकाची जबाबदारी आतापर्यंत स्मिथने चांगलीच उचलली. राईट हँडेड बॅटर स्ट्रायकर्स एंडला आहे. सूरज सरांचा इशारा, डेड बॉल. चांगलं क्रिकेट सूरज सरांनी देखील खेळलेलं आहे आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानापासून लांब ठेवणार नाही. बॅकफुटला गेले, कट केले, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावांचा कॉल दिला होता आणि त्या 2 धावा पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत आणि आता धावफलक सुरू झालाय. सातत्यानं धावे संख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. सन्माननीय भगवानजी पालशेतकर साहेब व्यासपीठावर उपस्थित झालेले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. योगीराजी भावकर यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान यानंतर पाहणार आहोत. योगीराजी भावकर वेगवान, कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल स्किड होतो. या अगोदर आपण रबर बॉलला पाहिलेलं आहे आणि आता या ओल्या खेळपट्टीवर टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा स्किड होऊन वेगानं विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय आणि या खेळपट्टीवर गोलंदाजी सुद्धा कशी करायला हवी त्याचं भान तुम्हाला असायला हवं आणि ते भान आतापर्यंत स्मिथने राखलेलं आहे. जरी एक विकेट त्यांनी मिळवले पण इकॉनॉमिकल सुद्धा ते राहिले. फुल टॉस होता, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये, सिंगल कंप्लीट होते. तर योगीराजी भावकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भगवानजी पालशेतकर यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये पाहतोय. आपण आलात, आपण आपलं समर्थन या स्पर्धेला दिलं, त्याबद्दल केपीएल एक्सेस ग्रुप आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करते. तर 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. रोहित इलेव्हन संघ थोडासा अडखळतोय. सुरुवात थोडीशी त्यांच्या मनासारखी झालेली नाहीये, पण मनासारखं क्रिकेट खेळण्यासाठी ती मेहनत तर घ्यावीच लागेल आणि तरच ती मेहनत घेऊन तो मैदानातला चांगला खेळ होईल का पाहूया. सन्माननीय राधाकृष्ण वरवडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस गुरुनाथ सुर्वेच्या विकेटसाठी, गुरुनाथ सुर्वे यांच्या विकेटसाठी राधाकृष्णजी वरवडे यांच्याकडून 500 रुपये. आणि गुरुनाथ सुर्वे, आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी असे निवेदन आलेले आहे आयोजकांच्या वतीनं.
पंच करायचा आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं षटक सांभाळलेलं आहे स्मिथने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित 11 4 धावा, 1 गडी बाद. चला गुरुनाथ सुर्वे यांच्या विकेटसाठी राधाकृष्ण यांच्याकडून ₹500 बक्षीस आलं होतं ते जमा घ्यायसाठी यायचंय. निखिल सारंग आपण यायचंय प्लीज. निखिल सारंग या. ते ₹500 आपण घ्यायचे आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरसाठी बॉलर येतोय रोहित सुर्वे. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पहिलं षटक स्मिथने खूप चांगलं सांभाळलं. इकॉनॉमिकल विकेट टेकर ही भूमिका त्यांनी अदा केली आणि पुढची 5 षटकं आता पाहूया नेमका कोणत्या संघाच्या बाजूनं जात आहेत. चांगलीच पदलालित्य ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. सिंगल डबल महत्वाच्या आहेतच. त्यामध्ये कुठलंच दुमत नाहीये. पण अधूनमधून मोठे स्ट्रोक येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. सन्माननीय सुधाकरजी गजानन पोमेंडकर हेदवतड यांच्या वतीने ₹500 आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेला मिळालेले आहे. त्यांचा मी टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतो. केपीएल एक्सेस ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार. 5 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल फुलटॉस बॉल केलाय प्रहार. बॉल क्लिअर नाही करणार मैदान. झेल फलंदाज फेल. धक्का दुसरा. रोहित 11. बर्जा फायटर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तो आतापर्यंत चांगलाच राखलेला आहे. दोन्ही गोलंदाजांनी ती तिखट गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचमुळे फलंदाजांवर वचक आतापर्यंत बर्जा फायटर्स संघाची दिसते. दीपक रोहिलकर 2 धावांचं योगदान त्यांचं मिळालं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर पोहोचतायत रोहित 11 या संघाकडून प्रणित पालशेतकर. आयकॉन आहेत बघा. आता ती जबाबदारी वाढते. 2 आयकॉन आहेत रोहित 11 संघाकडे. प्रणित पालशेतकर आणि हर्ष नाटेकर. प्रणित पालशेतकर अजगुलीचे हे खेळाडू आहेत आणि पाहूया आता त्यांना जे पद मिळालेलं आहे. पुन्हा एकदा चर्चा ती होईल कारण 2 फलंदाज तितकी चांगली सुरुवात देऊ शकले नाही. पण आता पाहूया प्रणित पालशेतकर यावेळेस ऑन द टोज बॉलला खेळलेलं आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. अजूनही संयम हा महत्वाचा गुण खेळाडूंकडे असला पाहिजे आणि तोच संयमाचा भाग प्रणितच्या वतीनं पाहायला मिळाला. धावसंख्या 6, 2 गडी बाद. 6 धावा, 2 फलंदाज बाद. 9 चेंडूचा खेळ संपलेला आहे. कारण आता खूप महत्वाच्या बाबीकडे आपण येतोय. खूप चांगली संकल्पना आहे. ओ ड्राईव्ह लॉंग ऑफ क्लिअर होणार नाहीये. वातावरण फलंदाजांना साथ देत नाहीये. इतका चांगला फटका सजवूनही लॉंग ऑफला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. धक्क्यांवर धक्के बसतायत. रोहित 11ला तिसरा धक्का. थँक्यू. बघा आमच्या डिस्क जॉकींना सुद्धा तेच हवंय. चौकार षटकारांची आतिषबाजी. गाण्यामध्ये ते बोल तुम्हाला ऐकायला मिळत आहेत आणि आता ती आतिषबाजी होण्याची गरज आहे रोहित 11 या संघासाठी.
फटक्यांमध्ये ताकद झोकावी लागणार आहे. काल रोहित इलेव्हनने काय धुमाकूळ घातला होता. तिन्ही सामने त्यांनी जिंकले होते. पण आता पाहूया आज थोडासा दिवस त्यांच्या बाजूने जात नाहीये, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ तुमच्या हातात असताना तुम्हाला फक्त खेळ बदलावा लागतो आणि पाहूया त्या ठिकाणी तसा खेळ होतोय का नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजे चिन्मय शिरगावकर जे वरवडे गावचे खेळाडू आहेत. खारवी समाजासाठी त्यांचं देखील योगदान क्रिकेटच्या बाबतीत चांगलं राहिलेलं आहे आणि पाहूया चिन्मयचं योगदान आज कसं राहील. एकंदरीत रोहित सुर्वेच्या खात्यात 2 विकेट्स घेतल्या जात आहेत. 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. ऑन साइडला फ्लेक्झिबल आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. पहिल्याच बॉलवर चपळता चिन्मयची पाहायला मिळाली. कॉन्क्रीटची ओली खेळपट्टी आहे, त्यामुळे थोडंसं जपून खेळावं लागेल आणि म्हणूनच आतापर्यंत गोलंदाजांनी कुठलीच चूक केली नाहीये. या पहिल्या 2 षटकांवर त्यांचा दरारा पाहायला मिळालेला आहे. 6 धावा 3 गडी बाद. वेदांत खारवटकर यांच्याकडून बक्षीस 3 षटकांसाठी 500. चिन्मयसाठी प्लेसमेंट बॅक टू द बॉलर. वेदांत खारवटकर यांच्याकडून लगातार 3 षटकार जर चिन्मय खेचतोय तर 500 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. रोहित इलेव्हन संघ 2 षटकाचा खेळ संपला. 6 धावा 3 फलंदाज बाद. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. थँक्यू. दुपारचं सत्र खरं तर फलंदाजांच्या बाजूनं जातं. काल देखील आपण तेच पाहिलं. पण आता गोलंदाजी अशी करतायत की फलंदाजांना तो स्कोप मिळत नाहीये आणि त्याचमुळे आता झोपेतून जागा होऊन फलंदाजांना धावांसाठी प्रयत्न करावे लागतील. हातावर हात ठेवून तुम्ही धावा वाढवू शकत नाही, तर तुम्हाला ते जिकरीचे प्रयत्न देऊन धावांची मदत स्कोरशीटला द्यावी लागणार आहे. कारण धावफलक फक्त 6 वर आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 फलंदाज रोहित इलेव्हनचे बाद झाले. प्रणित पालशेतकर स्ट्रायकर्स एंडला आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत चिन्मय शिरगावकर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा, बॉल शॉट थर्डमॅनला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. मग चर्चा प्रेक्षकांमध्ये अशी रंगलेली आहे की हा लो स्कोरिंग सामना होतोय का. पण प्रेक्षकांना खोटं ठरवायचं असेल तर मग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमचा नैसर्गिक खेळ द्यावा लागेल. ऑकवर्ड स्ट्रोक, अपील, बॅटची टॉप एज, कॉट अँड बोल्ड बाय बॉलर चंदन. फलंदाज बाद. 4था धक्का रोहित इलेव्हन. काय पहिला सामना रंगला होता प्रशांत सर. पहिला सामना प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला आहे. शेवटच्या बॉल पर्यंत 1 बॉल पाचची करत असताना तो झेल आणि त्यानंतर काय एन्जॉयमेंट प्रेक्षकांची पाहायला मिळाली. मागचा सामना हाय स्कोरिंग जवळपास एकतर्फी झाला, पण हा सामना सुद्धा अजूनही प्रेक्षकांना तो आनंद देत नाहीये. निश्चित खूप चांगलं वर्णन तुम्ही केलं की ज्यावेळेला स्थिती नाजूक आहे, म्हणजे आता स्थितीत बघितली तर ज्या पद्धतीनं इथे परिस्थिती नाजूक आहे, तर तुम्हाला या मॅचमध्ये जे प्रेक्षकांचे अंदाज आहेत, जे आखाडे आहेत, ते चुकीचे ठरवता येऊ शकतात. अजून षटकं आहेत. मनीष, या ठिकाणी या मॅचमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. या षटकात ते 2 चेंडू झाले. त्यानंतर अजून काही षटकं आहेत. तुम्ही कमबॅक करू शकता, या मॅचमध्ये परत येऊ शकता. इतका विश्वास घेऊन मैदानावरती बॅटिंग करण्याकरता बॅट्समन जे आहेत त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी अजूनही आहे असं मला वाटतंय. बघा, माहिती आम्हाला मिळाली 3 षटकानंतर आपण ती चर्चा करूया की पुढचे सामने नक्की कसे खेळले जातील. चंदन, प्लेसमेंट चांगली आहे. ऑन हिज हिप्स बॉलला टर्न केलेले आहे मिड विकेटला. स्क्वेअर लेग मिड विकेट झोनमध्ये एक सिंगल कंप्लीट होते. चांगली पोझिशन आहे. गोलंदाजाचा फॉलो थ्रू चांगला आहे. प्रॉपर ॲक्शन, फलंदाजाचा स्टान्स ओळखून गोलंदाजी केली जाते. ही माइंड रीडिंग कॅपॅसिटी खूप महत्त्वाची आहे. फलंदाज कुठल्या कम्फर्ट झोनमध्ये आहे आणि त्याला त्या कम्फर्ट झोनमध्ये कसं जाऊ द्यायचं नाही, मागच्या 3 षटकांमध्ये तेच सातत्याने पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला.
तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. चिन्मय स्ट्रायकर एंडला ड्राईव्ह केलंय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल येतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला, सिंगल मिळते. सिंगलपेक्षा जास्त काहीच नाही, धावसंख्या 8, 4 गडी बाद. मनीष, जब रन वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं तो आपको सिंगल लेना, तो आपने मिस किया था। अभी देखिए ये दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, वो अच्छे संकेत है। वो पहले 2 ओवर में आपको करना था, वो आपने नहीं किया, लेकिन देर दुरुस्त आहे। 6 षटकांचा फॉर्मॅट म्हणून महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकात तुम्हाला तुमच्या मनासारखं क्रिकेट देता आलं नाही. तुम्हाला संधी मिळते. तुम्हाला 4 षटकांमध्ये पलटवार करण्याचा मौका मिळतो. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल काही काळ हवेत होता. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल डीप मध्ये पोहोचतोय. 1 धाव मिळते. थोडीशी गडबड तर फलंदाजांची चालूच आहे. धडपड चालू आहे धावा बनवण्यासाठी, पण मात्र तसा न्याय अजून देता येत नाहीये. कारण 17 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या रोहित 11ची फक्त न फक्त 9 धावा, 4 फलंदाज बाद. एक बार आपको सही होना है, संघर्ष आपने बहुत किया, एक बार आपको बल्ले के बीचों बीच खेलना है, एक गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना है। पंच केलंय, स्टॉप केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला वेगानं एक सिंगल कंप्लीट केली. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर रोहित 11 आता डबल डिजिट मध्ये पोहोचलेला आहे. 10 धावा, 4 फलंदाज बाद. बिल्कुल इस वक्त स्कोर जो है ना बहुत तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है। शानदार गेंदबाजी रही है, असरदार गेंदबाजी रही है, गिली विकेट का मनीष फायदा उठाया। पहले 3 ओवर की कहानी 10 रन 4 विकेट के नुकसान पर है और अनुशासन के साथ गेंदबाजी, गिली विकेट है, प्लेटफॉर्म आपके लिए बना हुआ है, लेकिन सही ठिकाने में गेंदबाजी करना भी बहुत जरूरी था। गीली विकेट का खेलना थोड़ा सा परेशानी से आहे. बरा हुआ क्रिकेट समझा जाता है. बघा, तर चौथा सामना कसा खेळला जाईल, जे जिंकलेले 3 संघ आहेत त्यांचा नेट रन रेट मोजला जाईल. आपण हायलाइट पाहतोय, विकेट्स कशा गेलेत त्या हायलाइट्स आपण पाहतोय tenniscricket.in वर. सातत्याने फलंदाज बाद होत गेले, मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न. बघा, हा एक ऑकवर्ड स्टान्स होता फलंदाजांचा, कॉट अँड बॉल बाय बॉलर, आणि त्यामुळे अडचणी वाढत गेलेल्या आहेत. तर चौथा सामना कसा खेळला जाईल, जे 3 संघ जिंकलेले आहेत त्यांचा नेट रन रेट पाहिला जाईल. आणि पहिल्या सुपर 6 सामन्यामध्ये, म्हणजे पुढचा सामना जो असेल, म्हणजे ह्या 3 सामने जे सकाळपासून झाले, सुपर 6 चे 3 सामने झाले, त्याचा नेट रन रेट पाहिला जाईल. आणि पहिले 2 संघ ज्यांचा नेट रन रेट हायेस्ट आहे त्यांचा पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर 5व्या सामन्यामध्ये ऑटोमॅटिकली तिसरा जो संघ आहे तो त्यांची जागा घेतोय. पण पहिल्या 4थ्या सामन्यामध्ये जो संघ हरतोय तो मग त्या 3ऱ्या क्रमांकाच्या संघासोबत खेळणार आहे दुसरा सेमीफायनल. आणि त्यानंतर मग ऑटोमॅटिकली क्वालिफायर 1 मध्ये जो जिंकलेला आहे आणि क्वालिफायर 2 मध्ये जिंकलेला आहे त्यामध्ये होईल फायनल. हो, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, काऊ कॉर्नरला, मिड विकेटला. दोन्ही क्षेत्ररक्षक सांगतात की हा माझा झेल आहे. ताळमेळ चुकला होता पण झेल सुटला नाहीये. अजून एक धक्का बसतोय रोहित 11ला. बहुत ही क्रुशियल विकेट है मनीष, जिस तरह से एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर, इससे पहले संदेश ने वो सारे विकेट दिखाए थे, उसमें एक और विकेट, यहाँ एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, संघर्ष बहुत किया गया, लेकिन पोजीशन देखिए, बल्लेबाज के पोजीशन आपने देखा कि उनके सारे पैर जो है ना, दोनों पैर जो बिल्कुल आपने देखा वो फिसल गए थे, इसके कारण वो टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। मिड विकेट पर 2 खिलाड़ी मौजूद थे, बहुत ही शानदार कैच लपका। और अब देखिए बल्लेबाजों के लिए मनीष एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। 10 धावा 5 गडी बाद. आपण हायलाइटचा उल्लेख केला. एका सिस्टमवर एक टेक्निशियन प्रेक्षकांना काय काय देतोय, संदेश पिलाणे, tenniscricket.in. म्हणजे मोठ्या स्पर्धेला मोठं तर करायचंच आहे, पण छोट्या स्पर्धेला, एका समाजापुरती जी मर्यादित स्पर्धा आहे तरी देखील त्या स्पर्धेला जगभर पोहोचवण्याचं काम tenniscricket.in करते. 10 धावा 5 गडी बाद. ऋतिक स्ट्रायकर सेंडला, वेगवान, तेजतर्रार, एक्सप्रेस बॉल, महाप्रचंड वेग या चेंडू मागे होता. अजून एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज जेव्हा वाढतं तेव्हा तो लो स्कोरिंग सामना होऊ शकतो. डॉट बॉल सातत्यानं त्रास देतात फलंदाजांना. यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल आपने सही कहा। दबाव इस वक्त बल्लेबाजों की तरफ है और मोमेंटम गेंदबाजों के पास। मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होतोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. मार्जिन ऑफ एरर बर्जा फायटरच्या क्षेत्ररक्षकांचा जवळपास 0 आहे. त्याचमुळे गोलंदाज मन मोकळेपणाने गोलंदाजी करतायत.
खूप चांगलं वर्णन पुन्हा एकदा झालंय. दर्जानं आज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपला दर्जा उंचावलाय. शानदार कामगिरी केली. जबरदस्त कामगिरी. पण आता पाहूया फलंदाज पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येत आहेत का, कारण स्लीपिंग पोझिशन मला वाटते आणि त्या झोपेतून जागे होऊन हा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मग स्वाभिमानाने खेळावं लागेल. आणि पाहूया रोहित 11चा तो खेळ पाहायला मिळतोय का. हवेत आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. दाखवली फलंदाजाने एबिलिटी आणि आहे त्याची टॉप क्वालिटी. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार साधावा. एक्शन रिप्ले देखिए फिलहाल इस वक्त आपके स्क्रीन पर बहुत ही खूबसूरती के साथ इस गेंद को खेल दिया था. टेनिस क्रिकेट .in पर देख सकते हैं किस तरह शॉट खेला गया था संगम द्वारा. गेंद और बल्ले के बीच अच्छा संगम और गेंद लॉक ऑन बॉडी रन के बाहर चली गई. शानदार गगनचुंबी सिक्सर. क्या मनीष, बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी बीच मैदान पर. एक क्षण पुरेसा असतो सामन्यामध्ये डावामध्ये परत येण्यासाठी आणि कदाचित हा क्षण, हा मोमेंटम रोहित 11 संघासाठी महत्वाचा आहे. धावसंख्या 17, 5 फलंदाज बाद. पहिला वहिला षटकार खेचलेला आहे फलंदाज संगम गुडेकरने. हलक्या त्याने पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पोचेल नॉन स्ट्रायकर्स एंडला. एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेची वाढ होते. धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. 4थ्या षटकातले 5 बॉल्स डिलिव्हर झालेले. अजूनही बर्जा फायटर्स हा संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. अजूनही 13 चेंडूचा खेळ यानंतर बाकी आहे आणि म्हणूनच एक षटकार आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कामावर गोलंदाज लागलेला आहे. पुन्हा एकदा पुढच्या बॉलवर एक सिंगलच फलंदाजांना घेता आली. ऋतिककडे स्ट्राईक पोचली आणि आता बघा ऋतिकने देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न त्यांना धावा देऊन नाही गेला. जरी एक षटकार संगमच्या वतीने पाहायला मिळाला, पण ऋतिकला तो आनंद टिकवता आला नाहीये. ऋतिक होतात बाद, विकेट डाऊन. आज चेंडू फेकण्याकरताना तुमच्याकडे शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ लागतो, पण हा चेंडू खेळत असताना तुमच्याकडे संयम आणि आक्रमण लागतं. आता एका बाजूला चांगली बॅटिंग संगम करत असताना ऋतीला थोडासा संयम ठेवायचा होता, पण संयमाचा बांध तुटला आणि मैदानावरती 6वा धक्का बसलाय. मला आठवतं, म्हणजे मुंबईमध्ये एक धक्का आहे, बाऊचा धक्का. इथे बॅट्समनला धक्क्यावर धक्के बसतायत. अतिशय शानदार कामगिरी गोलंदाजांनी केले. बॅट्समन अपयशी ठरतायत. गोलंदाज आपलं काम उत्तम दर्जाचं करतायत. संगम घुडेकर यांच्यावर अपेक्षांचं ओझं आता वाढलेलं आहे, कारण त्यांच्याच वतीनं तो एकमेव षटकार या डावातला पाहायला मिळालेला आहे. 18 झालेत, 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पाऊस थांबलेला आहे, धावांचा पाऊस सुद्धा खरं तर थांबलेला आहे आणि म्हणूनच आता पुढच्या 12 चेंडूवर नेमकं काय घडतं ते आपण पाहणार आहोतच. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत 5व्या षटकासाठी. चंदन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये. चंदन सुर्वे मागच्या षटकात 1 विकेट मिळत असताना 4 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच एकूण एक प्रत्येक गोलंदाज आतापर्यंत या डावात भाव खाऊन गेलेला आहे. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि पाहूया फलंदाज तो दबाव व्याजासकट गोलंदाजाला आणि बर्जा फायटर्स या संघाला परत देता येते का. चला, बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. 5वं षटक आहे. डेफिनेटली आता बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे आणि आता पाहूया फलंदाज त्या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उचलतायत का. शॉट थर्ड बॅनला संगमचा खेळ सुद्धा झेल देऊन संपलेला आहे. मोठा धक्का रोहित 11ला बसलेला आहे. 7 फलंदाज बाद, 18 धावा. सर, जर तुम्ही खेळताय आणि तुमचा झेल तुमच्या सख्या भावाने टिपला तर काय म्हणाल. क्रिकेट आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही या ठिकाणी बघायला मिळतं. आता तसंच आहे, क्रिकेट आहे. तुम्ही आपल्या संघासाठी नाही खेळतात, दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघासाठी खेळतात. आणि हे आता मैदान होतं जेव्हा प्रीमियर लीग असते ना, प्रीमियर लीगमध्ये एका गावाचे खेळाडू एका गावात नाही खेळत, ते वेगवेगळ्या संघामधनं खेळत असतात. पण इथे स्थिती नाजूक आहे, म्हणजे अडकत्यात अडकलेली सुपारी असते ना, तशी अवस्था बॅट्समनची झालेली आहे. सकाळी शुभमने झेल जो टिपला होता तो प्रतिस्पर्धी संघाच्या ओनर मधल्या गटातला होता आणि तरी देखील त्यांनी इमानदारी, म्हणजे ज्या संघात आपण खेळतोय ती एकनिष्ठता शुभमने जोपासली आणि काय फ्लेक्झिबल कॅच त्यांनी पहिल्या सामन्यात टिपली. म्हणजेच मॅच विनिंग कॅच शुभमने पहिल्या सामन्यात टिपली होती आणि काय
हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना अनुभवता आला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली. रोहित इलेव्हन पोहोचलेला आहे 19 वर. 19 धावा 7 फलंदाज बाद. या अगोदर जो झेल टिपलाय शॉर्ट थर्डमॅनला अमर गुडेकर म्हणजे चंदन गुडेकर यांचे भाऊ आहेत. संगम गुडेकरचे भाऊ, माफ करा, संगम गुडेकरचे भाऊ, त्यांनी झेल टिपला. हो, यावेळेस हुक केलंय, गॅप आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. अजूनही हा डाव संपला नाहीये. चौकार, 4 धावा. थँक्यू. प्रशांत सर, कधी कधी असं वाटतं का समालोचन कक्षामधून चर्चा करणं थोडं सोपं जाते, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये तितकं खेळणं कठीण आहे? जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. बोलना बहुत आसान है, करना एक बार फिर बहुत कठिन है. लेकिन गिली विकेट पर आप एक बेहतर क्रिकेट खेल सकते हैं. आणि ते खेळावं लागेल. यावेळेस ड्राईव्ह केलंय, कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये, आउटफील्ड फलंदाजांना साथ देत नाहीये. त्याचमुळे या 2 धावा तर मिळत आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाही. अजूनही संयम आहे रोहित इलेव्हन संघाकडे, कारण यानंतर अजून एक षटक बाकी आहे. धावसंख्या 25, 7 गडी बाद. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटेच आकाशात उडण्याची धमक ठेवतात. आता बघा 7 गडी बाद झालेत. ही वेळ आहे, तुम्हाला बॅटिंग फार वेळ मिळाली नाहीये, इथे तुम्हाला करून दाखवावं लागेल. मी पण बॅटिंग चांगली करू शकतो. करावं लागेल, ज्यासाठी तुम्हाला निवडलेले आहे. यावेळेस ऑन द राईट स्ट्रोक फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल स्टॉप झालाय, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने थोडासा वेळ घेतला आणि म्हणूनच धावचीचा मोका बनत होता. 1 धाव मिळते. धावसंख्या 26. शेवटचा बॉल बाकी 5व्या षटकातला, लास्ट बॉल. चांगलंच क्रिकेट आतापर्यंत पंजाब फायटर्स या संघाने खेळलेलं आहे. पंजाब फायटर्स लीग स्टेजमध्ये 2 सामने जिंकले, 1 सामना पराभूत झालेला आहे आणि 2 नंबर स्टेजला त्यांचा संघ आहे. आणि एका बाजूला आपण रोहित इलेव्हनचा विचार केला, लीग स्टेजमध्ये 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. आणि यावेळेस बघा फटका चांगला आहे, बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. 5 षटकाचा खेळ संपला. रोहित इलेव्हन 30 धावा 7 गडी बाद. थँक्यू. डेज क्रिकेटची बदलते परिभाषा, कारण चेंडूने ओलांडले यावेळेला सीमारेषा. आज खूप चांगली बॅटिंग करत असताना, म्हणजे बऱ्यापैकी बॅट्समन आपण बघितलं तर हर्ष बॅटिंग करतोय 4 वरती, गणेश 4 वरती, 8 आणि 9 क्रमांक करतो तुम्ही. मनी जेव्हा बॅटिंग करताना याचा अर्थ तुम्हाला मधल्या फळीत खेळण्याची संधी नाहीये, तुम्हाला टॉपर मध्ये खेळण्याची संधी नाही. अशा वेळेला तुम्हाला हार्दिक पांड्या बनायचंय, तुम्हाला शार्दुल ठाकूर बनायचंय. मॅच मध्ये धावा करायच्या. धावा कोणासाठी आहेत? तुम्ही नंतर गोलंदाजी करणार, तुमच्यासाठी धावा आहेत. त्या धावा संघासाठी देखील महत्वाच्या ठरतील. उर्वरित 6 चेंडूमध्ये जर इथे 45च्या आसपास गेलात ना, तर फायटिंग टोटल नाहीये, पण लढण्यासाठी ती माफक धावसंख्या ठरू शकते. युवराज सिंग बनलं तर चालेल का? आता युवराज सिंग बनलं तर मला वाटतं दुधात साखर असेल. 30 धावा 7 गडी बाद झालेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता आयकॉन सुमित मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. सुमित पवार जे वरबडेचे गोलंदाज आपण पाहतो, शेवटच्या षटकासाठी सुमितला राखून ठेवलं होतं. बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे आणि म्हणूनच ती स्ट्रेंथ कशी वापरायची, ते पर्याय कुठल्या वेळेला वापरायचे, त्याचं भान कॅप्टनकडे असायला हवं. तुम्हाला कॅप्टन हे पद असंच मिळत नाही. तुमच्याकडे तो स्पार्क आहे, तुमच्याकडे निर्णय क्षमता आहे, तुमच्याकडे अनुभव आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमचा दर्जा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही राखलेला आहे, तरच तुम्हाला कॅप्टन पद मिळते. आणि त्याचमुळे कॅप्टनने सुमितला राखलेला आहे, सुमित पवारला शेवटच्या षटकासाठी. गणेश लकडे स्ट्रायकर रेंजला, धावसंख्या 30. गणेश लाकडे आणि गणेश लाकडेने बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. चेंडूवर केले आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. षटकार, 6 धावा. तोकडे पण मैदानावरती कमालीची कामगिरी करतोय गणेश लाकडे. काय फटका सजवलाय, काय फटका सजवलाय. कमबॅक करण्याकरता ही संधी आहे. लोकांची तोंड बंद करण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते, ते म्हणजे कमबॅक. कमबॅक करत असताना संघ मैदानावरती. धावसंख्या 36. रोहित इलेव्हन पुन्हा एकदा मोठा फटका, पण यावेळेस तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. जवळपास क्षेत्ररक्षक पोहोचला होता.
2 धावा पूर्ण केले जात आहेत. जर आपण या दोन्ही खेळाडूंचा विचार केला, सुमित पवार आणि गणेश लाकडे वरवडे या एकाच गावातून ते रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत, त्याचमुळे दोघांना एकमेकांचे बारकावे ठाऊक आहेत. त्याचमुळे आता सुमित पवारने आमिष दाखवतो मोठ्या फटक्यासाठी आणि जवळपास गणेश लाकडे फसला होता. 2 धावा मिळते, 2ची मदत, धावसंख्या पोहोचते 38, 7 गडी बाद, 45-50 ही रेंज योग्य असेल. रोहित अलेन पाहूया त्या रेंज पर्यंत पोहोचतोय का. आता मैदानावरती मनीष त्यांच्यासाठी गाणं एकाच गावासाठी खेळतात, तुझी माझी जोडी जमली रे. आणि मैदानावरती ही जोडी जमले, धावांचं रतीब घालते, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना गणेश लाकडे स्ट्रायकर एंडला जोपर्यंत आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडेल अशीच इच्छा प्रेक्षकांची आहे. आणि आता थांबवावं लागेल गणेशला आपला खेळ. फलंदाज 8वा होतोय फेल. रोहित 11ला 8वा धक्का. but that's the problem for batting side, and fantastic bowling by the all the bowlers. Now scored 38 for 8. Magnificent bowling by the all the bowler. कमाल की गेंदबाजी रही है और विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. गणेश और हर्ष ने थोड़ा सा संभाला जरूर है, लेकिन अभी भी मुझे लग रहा कि आपके पास अब कितनी गेंदें यहाँ से और 3 गेंदें हैं, तो 45 के आसपास जाएंगे ना तो मैच में मजा आएगा. प्रशांत सर, जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. ती जिद्द ठेवावी लागेल. तुम्ही कुठल्या क्रमांकावर आहात त्या गोष्टीला महत्व नाहीये, तुमचा खेळ संघासाठी किती फायद्याचा आहे ते महत्वाचं आहे. क्रिश स्ट्रायकर्स एंडला हवेत आहे बॉल, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, आल्या पावली परतावा लागेल. क्रिशला कुठलंच योगदान न देता 9वा धक्का बसतोय. रोहित 11ला 38 धावा, 9 गडी बाद. बहुत ही शानदार गेंदबाजी, टप्पा खाते उछाल था, बैकफुट पर गेंद को खेलने का प्रयास किया. कवर पर खिलाड़ी मौजूद है और मनीष आराम गरम से कुछ नहीं होगा. आप जाके मैदान के अंदर प्रेजेंट लगा के डगआउट की तरफ जाएंगे तो बिल्कुल रन नहीं बनेंगे. यहाँ से और 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण. 9 विकेट के नुकसान पर. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने सुमित है, मैं छक्का कैसे मारूं. भाई सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. एक सिक्सर आपको जड़ना है, 40 के पार जाना है. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला असं वाटतं की 11 बॉलर्स 11 बॅटर्स असतात. त्याचमुळे आता 11व्या क्रमांकावर फलंदाज येतोय रोहित 11 या संघाचा. शेवटच्या क्रमांकावर फलंदाज येतोय तो म्हणजेच श्वेत येत आहेत. म्हणजे प्रत्येक फलंदाजांना संधी मिळालेली आहे आपल्या संघासाठी खेळण्याची. कधी कधी एक कंप्लेंट असते की मला संघामध्ये निवडलं गेलेलं आहे पण मला जागा मिळत नाही, आणि त्या जागा मिळाल्या श्वेतला. पाहूया श्वेत पुढच्या 2 बॉलवर तो खेळ देतोय का, कदाचित तो त्याची जागा संघामध्ये पक्की करतोय का. षटकारांची गरज आहे, नो डाऊट अबाउट इट. 2 आले तर 50, 1 आला तर 44. पाहूया धावसंख्या रोहित 11ची 38. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॉलला फक्त प्लेस केलं एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव कंप्लीट होते, धावसंख्या 39 झाली आणि स्ट्रायकर एंडला हर्ष नाटेकर पोहोचतायत. हर्षना आता परत 2 चेंडूत 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. त्याचमुळे त्या आता श्वेतने डोकं चालवून स्ट्राईक रोटेट केली आणि एअर स्ट्राईक करण्याची संधी आता हर्ष नाटेकर यांच्याकडे आहे. धावसंख्या 39 झाले. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला दर्जा फायटर संघाकडून स्मिथ, आणि शेवटचा बॉल त्रास देऊन जाईल. सर्व गडी बाद, ऑल आउट. 39 धावा, 10 गडी बाद. रोहित 11 जिंकण्यासाठी 36 चेंडू 40 धावांची गरज दर्जा फायटर्सला. 36 चेंडू 40 धावांची गरज असणार आहे. पुढील डाव देखील तितकाच महत्वाचा आहे आणि पुढील डावाचं विवरण आपण ऐकणार आहोत प्रतिभावंत समालोचक प्रशांत आदवडे यांच्या मुखातून. पण त्या अगोदर फॉल ऑफ विकेट्स, 10 विकेट्स कसे डाऊन झाले ती देखील चर्चा आपण करणार आहोत. जी हाँ, बिल्कुल इस वक्त शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था. आंसर पर खेलने का प्रयास किया गया, कोई गलती नहीं. विकेट के पीछे बहुत ही बेहतरीन कैच लपा गया. उसके बाद में क्रीज के कोने का इस्तेमाल. यहाँ भी देखिए तो फुट पर अच्छा था, बॉडी का बैलेंस पीछे चला गया. गेंद हवा में, शानदार कैच बॉडी लाइन पर. यहाँ एक बार फिर खड़े खेलने की कोशिश, खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया था और ऑफसाइड पर अच्छा कैच लॉन्गा पर लिया गया. सुंदर गेंदबाजी, शफल में बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और खेलना चाहते थे स्क्वेयर की तरफ. गेंद चली गई फिलहाल इस वक्त बॉलर के हाथ में. विकेट गिरने का सिलसिला जारी रहा और रेगुलर इंटरवल में विकेट गिरते गए. 10 विकेट मतलब ऑल आउट का स्टिकर आपको लगा है. बहुत ही शानदार सदी गेंदबाजी सारे गेंदबाजों द्वारा और क्वालिटी फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग भी रही है. अद्भुत खेल इस मुकाबले में रहा है सारे गेंदबाजों का और 10 खिलाड़ी जो हमेशा बीच मैदान पर आउटफील्ड में अच्छा प्रदर्शन करते रहे, तो इसीलिए विकेट गिरने का सिलसिला जारी रहा है.
बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले पारी में। अब टोटल इतना बड़ा नहीं है, जो हमारे पास थे वो ख्वाब है, जो हमारे पास थे वो लाजवाब है, ये सोचना। ये रनआउट विकेट है, आखिरी विकेट। अभी तक जितने विकेट गिरे आपके स्क्रीन पर टेनिस क्रिकेट .in द्वारा दिखाए गए हैं और टारगेट इस मुकाबले में 40 रनों का है। आज के दिन का बहुत ही अहम मुकाबला। इस मुकाबले की बात करें तो दो तगड़ी टीमें हैं, लेकिन आज बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं रही है बल्लेबाजों द्वारा। आपको ये नहीं सोचना कि आपने वो 39 बनाए हैं, 40 रन डिपेंड आपको करने हैं। तो इस मुकाबले में आपको ये सोचना है कि 40 रन हम डिपेंड कैसे कर सकते हैं। बर्जा फाइटर और रोहित 11 के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। ये बैटिंग कार्ड आपके स्क्रीन पर है। मिथिल बल्लेबाजी अच्छी नहीं कर पाए, आउट फॉर डक। दीपक रोहिलकर 2 रन, दीपक के वो दारोमदार था। उसके बाद में बल्लेबाज संगम पटेकर 3 रन। वैसे आंकड़े देखे, एक ही बल्लेबाज मुझे दिखाई दे रहा है, वो गणेश लाकड़े। गणेश लाकड़े बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, 15 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया। और हर्ष 5 रन, ये कॉन्ट्रीब्यूशन अच्छा था। बाकी अगर देखे 0, 2, 3, 1, 2, ये कोई टेलीफोन नंबर नहीं है। बल्लेबाजों का प्रदर्शन है इतना अच्छा प्रदर्शन नहीं रहा है। बहुत बढ़िया गेंदबाज देखिए, जिस तरह से स्मिथ ने गेंदबाज देखिए 1 ओवर 4 रन अच्छा आगाज करके दिया था। रोहित सुरभि 2 ओवर 10 रन, 4 विकेट, 4 शिकार आपने किए, बहुत ही शानदार गेंदबाज थी। चंदन सुरभि 2 विकेट और 16 रन खर्च किए, बहुत ही बढ़िया अच्छा स्पेन रहा। सुमित पवार 1 ओवर 2 विकेट, यहाँ तक कॉन्ट्रीब्यूशन है। और रोहित सुरभि कमाल की गेंदबाजी। आप आए और सबके ऊपर चाहे, आपने के 4 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। रोहित ने कहा रंग भरने के लिए हम भी हैं तैयार। बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। पहला विकेट 0 पर, दूसरा 5, उसके बाद में एक बार फिर लगातार विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। 8वां विकेट 38 पर और उसके बाद में ऑल आउट 39 पर। तो ये आंकड़े आप एक बार फिर देख सकते हैं। 6 ओवर की कहानी, 39 रन, ऑल आउट हुई टीम बीच मैदान पर। अगला मैच जिसके बारे में चर्चा होगी, क्वालिफायर 2 और क्वालिफायर 1 के बारे में चर्चा थोड़ी देर के बाद आपको बताएंगे। 36 गेंदों में 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 40 प्राप्त है, लेकिन वो क्या पर्याप्त है वो देखा जाएगा। बहुत सारे दर्शक आज जुड़ रहे हैं हमारे साथ इस खूबसूरत ग्राउंड के ऊपर। कमाल का मुकाबला दर्शकों को देखने का मौका मिलेगा। बीच मैदान पर बैटर तैयार है, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। अगर 40 रन है तो मैं एक बात भी कह रहा हूं कि यहां आपको भी लड़ने की जरूरत है। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, आसान करने के लिए समझने की जरूरत है। उसी तरह से ये मैच जो है आपको बदलना है। म्हणजे घड्याळ बदललं ना, म्हणजे घड्याळाचे काटे असे पुढे पुढे सरकले ना, किती वेळ बदलते। कॅलेंडर बदललं की वर्ष बदलतं। बाबा तुला तर आज मॅच बदलायचा आहे, सामना बदलायचा आहे, त्यासाठी ही लढाई आहे। 40 धावा आज तुझ्या बँक बॅलन्स मध्ये आहेत आणि त्या वाचवायच्या, त्यासाठी मैदानावरती निकराची झुंज आपल्याला बघायला मिळेल। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। ये बिंदी गेंद है ना, बिल्कुल माहौल बनाएगी। तालियों की आवाज में सुन रहा हूं, मजा आ रहा है। शानदार तरीके से स्टार्ट किया, आगाज किया गेंदबाज ऋतिक ने, बल्लेबाज आविष्कार और सुमित प्रारंभिक बैटर है। पावर प्ले का ओवर, फ्लाइंग स्टिक पर खिलाड़ी, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक खिलाड़ी फाइन लेग पर और एक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बिल्कुल आप देख रहे हैं बाउंड्री पर मौजूद है। बल्लेबाज आविष्कार ऑन स्ट्राइक। आउट के बाहर हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी है, क्या होना चाहिए, बल्लेबाज आउट। थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय थांबायचं नाही। विकेट घ्यायची आहे आणि ती विकेट घेतलेली आहे। प्लॅटफॉर्म वरती तिकीट आणि क्रिकेटमध्ये विकेट घेणं फार गरजेचं आहे। तुमची जी या ठिकाणी पुढचे ध्येय आहे ते खूप सोपं होऊ शकतं। महत्वाची विकेट आले, पहिला धक्का। आविष्कार बॅक टू द पॅबेन, आपलं खातं खोलू शकलं नाही, आपला भोपळा फोडू शकले नाहीये। आणि पहा काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये, कव्हर मध्ये सुंदर झेल पकडलाय, तो देखील आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट .in माध्यमातून। राऊंड विकेट गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि कव्हर मध्ये अप्रतिम झेल टिपला, सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहू शकता। गणेश नाव आहे, संकट मोचक। गणेश म्हणजे संकट मोचक, अर्थात इथे ऋतिकचा स्टार्ट खूप चांगला झाला, श्री गणेश खूप चांगला झालाय। पहिल्या गडी बाद केल्या, आविष्कारचा अडसर त्याने दूर केलेला आहे। तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना, तेव्हा मासे किड्यांना खातात आणि पाणी संपून गेल्यानंतर काय होतं ते देखील मी तुम्हाला सांगतोय। इथे क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल।
तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यानं खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो ना तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना मिळते, वेळ सगळ्यांची येत असते. मासे तुमच्यासाठी नवीन नाहीयेत, पण एक मासा तुमच्या जाळ्यात अडकणं गरजेचं आहे. तो एकदा अडकवलाय, परंतु तुम्हाला अजून 8-9 विकेट घ्यायचे आहेत जर सामना जिंकायचा असेल तर. धावसंख्या 1 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बर्जा फायटर्स कोणत्या मार्कवरती ऋतिक. आई चेंडू चांगला आहे, विकेट वरती मदत आहे, त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. आउट ऑफ द ऋतिक गोलंदाजी करत असताना वाह वाह काय कामगिरी. ऍक्शन रिप्ले पहा टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते, शानदार कामगिरी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट्समन इथे चेंडू रीड करता आले नाहीये आणि फुटवर्क नाहीये, त्यामुळे त्याचा फायदा ऋतिकला मिळतोय. शानदार कामगिरी करत असताना ऋतिक. हवे चेंडू कबरमध्ये क्षेत्ररक्षक गणेशाने पकडला जेल. बॅटमॅनचा संपला खेळ. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर. प्रेक्षक आहेत हजर, हजारोच्या संख्येने हजर करताय टाळ्यांचा गजर. संख्या मोठी नाहीये, धाव संख्या मोठी नाहीये, टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा चल रहा है. एक बार फिर कमाल का मैच. ये क्या देखे गणेशा बहुत ही बेहतरीन. हर्ष वहां मौजूद है, गणेशा भी वहां मौजूद थे, लेकिन इस बार हर्ष ने थोड़ी सी खुशी दी अपनी टीम के लिए. बहुत ही अच्छा कैच. और ऋतिक, आपने देखा कि ऋतिक रोशन जो हमेशा एक अपने पेन के थे उसमें वो टेडिंग करते थे. आज देखिए या ऋतिक जो है ना यहाँ टेडिंग कर रहे. 2 शिकार आपने किए हैं. आंकड़े क्या बता रहे, मैच अच्छा है. छोटा टोटल आहे, परंतु बॅटल संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. 2 गडी बाद झालेले आहेत बर्जा फायटरचे. बर्जाला दर्जा दाखवावा लागेल तरच आता मैदानावर तुम्ही जिंकू शकता. मैदानावरती आपला दर्जा रोहित इलोन संघाकडे दाखवला जातोय. ऋतिक वाह काय कामगिरी केले. 2 मोठे मासे गळायला लागलेत. म्हणजे मी काल पण सांगितलं होतं, आज पण सांगेल. जाळे जेव्हा या चेंडू नंतर आपण सांगूया. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू. वा 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 पहिल्या षटकामध्ये फक्त या ठिकाणी एकच धाव. टाळ्यांचा गजर होतोय. फक्त एकच धाव आणि तुमच्या जाळ्यात 2 मोठे घोळ सापडलेत. 2 मोठे घोळ सापडलेत. 2 मोठे घोळ सापडले. फक्त एकच धाव दाबल का भरती आहे. वा काय कामगिरी. परंतु थोडं थांबावं लागेल कारण इथे बॅट्समन टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत. पण मी पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती करेन, आता येणाऱ्या चेंडूचा काही निर्णय असेल, ऋतिकने जी गोलंदाजी केली ती तुम्हाला भावल्याचा एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बघा पैसा भरपूर आहे ना, डोकं भरपूर चालतं. पैसा केशामध्ये नसेल ना, डोकं चालत नाही. फेअर डिलर इट्स अ फेअर डिलर. याचा अर्थ षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. म्हणजे घोळ सापडला, आनंद होतो. त्याचा पोत सर्वात मागणा आहे, लाखो रुपयाचा आहे. इथे तुम्हाला देखील ही लाख मोलाची स्पर्धा जिंकायची आहे. त्यामुळे हे मोठे मासे गळायला लागल्यानंतर प्रत्येकाला आनंद झालेला आहे. ऋतिकचं पहिले षटक अफलातून कामगिरी केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 1-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅट्समनचा विचार केला तर आर्यन नाटेकर आणि अमर गुडेकर मैदानावरती आहेत. या ठिकाणी हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आर्यन नाटेकर अजगोलीचा खेळाडू. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना कैलास पुलणकर पंचांचे हात येत आहे. समांतर धाबा येतात. अवांतर डबल कदमात 2. या सामन्यात जिंकणार कोण. 2 गडी बाद 2 अशी स्थिती आहे. आर्यन नाटेकर 1, अमर गुडेकर या ठिकाणी बॅटिंग करत असताना. आणि मागाशी अमरचा एक उल्लेख झाला होता, संगमचा उल्लेख झाला होता. हे 2 बंधू या ठिकाणी खेळतात, पण एका संघामधनं नाही खेळत आहेत. कारण जेव्हा लीग खेळताना तुम्ही तेव्हा तुम्हाला त्याच संघात संधी मिळेल याची काही गॅरंटी नसते. हर्ष नाटेकर गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 2. कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. 1 धाव तर निश्चित मिळेल. पाहूया एकेरीवरती समाधान. क्रिकेटचे काय लीग म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी 11 खेळाडू किंवा 15 खेळाडू मिळणार आहेत. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगले खेळाडू मिळतील याची गॅरंटी नाही. म्हणजे तुम्हाला चांगली पानं या डावामध्ये मिळतील याची गॅरंटी नाही, परंतु मिळालेल्या पानावरती चांगला डाव तुम्हाला खेळता यायला पाहिजे. हे लीग आहे. वेगळ्या गावातले खेळाडू आहेत, त्यांचा चांगला संघ बनवायचा आहे. 15 मध्ये 14 मध्ये जे खेळाडू ते 11 मध्ये आणायचे, प्रत्येकाला संधी द्यायची आहे आणि त्याचा एक चांगला बॅलन्स करायचा आहे. हे टीमवर्क अत्यंत महत्त्वाचं पण पडलाय. बघा या मॅच मध्ये दोन्ही संघ महत्वाची कामगिरी करतील. अटीतटीची लढत आहे, अस्तित्वाची लढाई आहे, जिंकायचं आहे.
हरलात तर स्वप्न भांगणार आहे, जिंकलात तर स्वप्न साकार होणार आहे. त्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचंय. त्यासाठी तुम्हाला कळायचंय धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गटाच्या मोबदल्यामध्ये बर्जा फायटर जिंकण्याकरता आवश्यकता 40 धावांची, 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रिक्वायर्ड रेट आपण पाहू शकता 7.50 है. आरामदार है. पहले ओवर में घातक गेंदबाजी आपने की है. इस बार ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर, सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर, शानदार गेंदबाजी. मैदानाच्या चारी बाजूने टाळ्यांचा होतोय गजर. काय सामना मैदानावरती रंगलाय. 30 रनों की जरूरत है. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते. ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और एक अच्छी गेंद. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. बल्लेबाज फेल, गेंदबाज असरदार सरदार. डगआउट मधनं बघा, डगआउटच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत ना, टाळ्यांचा गजर करतात. करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए. मुकाबला रोचक है तो दोस्तों आपके तालियों का साउंड चाहिए. वो तालियों का साउंड आ रहा है. इस बार अच्छा स्ट्रोक है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है. गेंद को गैप में खेला गया. बहुत ही बढ़िया फील्डिंग. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो बात बनेगी. त्या खेळाडूसाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. चिन्मय त्या ठिकाणी उपस्थित आहे. वाह वाह, काय कामगिरी करतोय मैदानावरती. 30 रन चाहिए थे, अब जाकर आंकड़े क्या बदल. 29 रनों की जरूरत है. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. वाह भाई वाह, जहां होती है चाह वहां मिलती है राह. मैदान के अंदर उतनी कमाल कर रहे हैं. अच्छी गेंद. नहीं 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 नहीं, आवाज तो आई बिल्कुल, लेकिन बल्ला लगा था जमीन पर. बच गए बल्लेबाज, बच गए बल्लेबाज. जोरदार अपील विकेट कीपर बॉलर द्वारा. बीच मैदान पर सूरज और कैलाश है. सूरज की मुंडी हिलते हुए अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. बारिश बिल्कुल वापस आ गई है. बूंदाबांदी और एक अच्छी गेंद. ओ माय गॉड, क्या कमाल का मुकाबला. अभी तक 10 बिंदी गेंदें आई है और ऋतिक कमाल का प्रदर्शन कर रहे बीच मैदान पर. 3 ओवर 11 रन 2 विकेट. अब जाकर आपके पास और 3 ओवर का खेल, 18 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए फिलहाल 29 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर बीच मैदान पर चल रही है. मजा आ रहा है दर्शकों को. में चाहिए 30, लेकिन 2 ओवर की कहानी देखे. ऋतिक 2 ओवर 2 रन और 2 सफलता, 2 षटक टाकले, 2 धाबा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. या मित्रासाठी जर टाळ्या नाही झाल्या तर मजा येणार नाही. काय या ठिकाणी सामना त्याने रंगवलाय. कमबॅक केलंय या मॅच मध्ये. तिखट मारा केलाय. म्हणजे ऋतिकनं गोलंदाजी केली तिखट. ऋतिकनं गोलंदाजी केली तिखट. त्यामुळे बर्जा फायटर संघाची अवस्था झाली बिकट. बिकट अवस्था झालेली आहे. 11 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रेट जो 7 के आसपास था वो 9 के ऊपर चला गया, बिल्कुल 10 के आसपास. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. एक्सीलेंट बॉलिंग बाय ऋतिक. 2 रन एंड 2 विकेट. एक्सीलेंट बॉलिंग बाय ऋतिक. इस बार आसमान की तरफ हवा में गया, तारामंडल में बॉडी के बाद 6 रन. व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग. अमर गुडेकर का बहुत ही खूबसूरत पुल शॉट, प्रेशर रिलीज करने वाला छक्का. ये छक्का नहीं, ये 8 है, क्योंकि ये 6 रन ना, बिल्कुल 6 नहीं है, वो 8 रन है. यहां से दिक्कतें आ सकती है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज हर्ष नाटेकर. स्वागत नहीं करोगे? जी हाँ, स्वागत हुआ सिक्सर के साथ. अमर गुडेकर 13 पर की तरह 10 गेंदों का सामना किया. प्रेशर जो है बिल्कुल रोहित 11 की तरफ बढ़ता हुआ. ऋतिक का प्रदर्शन तो बिल्कुल गजब का रहा. क्या लाजवाब गेंदबाजी की है. अब जाकर हल्की सी बूंदाबांदी.
कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। पिछला ओवर कमाल का था, लाजवाब गेंद, 10 बिंदी गेंदे और 2 विकेट, कमाल की गेंदबाजी रही है। ये सरदार असरदार पंडरी बिल्कुल ये यादगार मुकाबला आप देख रहे हैं और हर कोई जो है ना आज एंजॉय कर रहा है ये टूर्नामेंट। 72 टॉस गेट आउट, सफलता मिली आहे, बदला घेतला लगे, षटकार मारलाय, मी आता थांबणार आहे, आता माझी वेळ आली, विकेट घेतलेला आहे, काय जबरदस्त कामगिरी करत असताना लो फुल टॉस गेंद थी, खेलना चाहते थे मिड विकेट तरफ, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई और हर्ष भाई एक बार फिर बढ़ गया, कैच लिया अपने लेफ्ट साइड की तरफ, खूबसूरती के साथ कैच लपका गया। ओ हो, तू शेर है तो मैं सवा शेर। और यही खिलाड़ी खास करके चंदन जिन्होंने 68 रन बनाए थे, 70 गेंदों का सामना किया, तो ये बहुत बड़ा खिलाड़ी है। आणखीन एक मोठा घोळ तुमच्या जाळ्यात अडकला, फुलटॉस चेंडूवरती हा मोठा मासा तुमच्या गळ्याला लागलेला आहे। हर्ष नाटेकर, अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी। आता प्रेक्षकांना सांगावं लागणार की तुम्ही टाळ्या वाजवा सांगण्याची गरज नाहीये, खारवी समाजातले आमचे सर्व प्रेक्षक सुज्ञ दर्दी आहेत म्हणून तुम्ही गर्दी केलेली आहे। 17 यानी कि खतरा है, 3 विकेट गिर गए हैं, बर्जा फाइटर बल्लेबाजी कर रहे, टारगेट आपके पास अगर आपके सामने 40 रनों का है। हर्ष नाटेकर शानदार गेंदबाजी कर रहे, मोये आता अंपायर काय सांगतात बघूया। व्हाइट बॉल, कम खर्चा आपको करनी है इस मुकाबले में। देखिए ये क्या हुआ था, बिल्कुल अपने पिछला पैर जो इनका फिसल गया था, लेकिन बल्लेबाज ने कहा एक अच्छा काम किया, गेंद लेग स्टंप के बाहर चली गई, 1 पर ओवर का इशारा किया गया है, स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर 14 प्रगति पर है, एक अच्छा ओवर डालना है, अगर एक अच्छा ओवर आ गया तो एक बार फिर मजा आएगा, रोहित 11 कमबैक करेगा और बर्जा पाटर के ऊपर दबाव बन सकता है। 18 पर 3, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी लपक रहा, कैच आउट गॉन। क्या मैच है, कमाल का मैच है, तालियां बज रही है, फैंटास्टिक क्रिकेट, कमाल का मैच है, लाजवाब क्रिकेट मैदान के अंदर हो रही है, दर्शक बहुत खुश है। ओ माय गॉड, क्या मैदान के अंदर हो रहा है, बहुत ही शानदार खेल, लाजवाब विकेट कीपिंग और कमाल का कैच लपका गया। प्रॉब्लम कभी भी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है। खराब शॉट था ये, प्रणीत तो कहां छोड़ने वाले भाई, ये धोनी को फॉलो करते हैं, बहुत ही अच्छा कैच लपका गया और शानदार कैच। आर्यन नाटेकर 1 गेंद पर डटे हुए हैं, स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। पण प्रेक्षकांनो, सामना कोणी पण जिंकू दे, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाहीये, शेवटी खारवी समाज जिंकणार आहे, पण ज्या पद्धतीनं रोहित 11चे गोलंदाज लढलेत, त्यांची जी वृत्ती आहे, ती निकराची झुंज तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये, टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर मैदानावरती। आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरतो। मैदानावरती नवीन बॅटर दाखल झालेला आहे, वल्लभ बीच मैदान पर, स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। रोहित तिलन की तरफ से हर्ष नाटेकर शानदार गेंदबाजी कर रहे, कमाल का मैच। आकाश में बिल्कुल वो काले घने बादल, बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए, स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। खतरा है और क्रिकेट खेलने का मजा, बिल्कुल क्रिकेट खेलने का मजा तभी आता है, देखिए जिंदगी में जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, क्रिकेट खेलने का मजा तभी है जब हारने का रिस्क हो। हार और जीत के बीच एक कमाल का बैटल, शानदार मुकाबला, स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। ओ यह भारी गिरा लगा था, प्रणीत ने छलांग लगाई थी, गोता लगाया था, लेकिन ये कमाल की यहां गेंदबाजी और बहुत ही बेहतरीन फील्डिंग। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, व्हाट अ मैच। क्रीज के कोने का इस्तेमाल, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, बल्ले का टो लगा था, उड़ता हुआ पंच है, ये उड़ता हुआ पंच है प्रणीत, उसके बाद में पीछे खिलाड़ी है, बहुत अच्छी तरह से कवर किया गया,
क्या मुकाबला चल रहा है, क्या मुकाबला चल रहा है। पैसा वसूल मैच है। बहुत सारे दर्शक जो बैठे हुए थे वो खड़े हो चुके हैं। रोंगटे खड़े करने वाला यह मैच 18 for 4 ओवर चौथा प्रगति पर है। आर्यन नाटेकर वल्लभ बीच मैदान पर बहुत ही शानदार गेंदबाजी। इस बार विकेट करना चाहते थे, गेंद चली गई विकेट की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। 4 ओवर का खेल, 8 रन 4 विकेट के नुकसान पर मजा आ रहा है दर्शकों को। हर दिन आता है, हर दिन आता है, हर दिन जाता है। मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। रुके रुके रुके, एक बार फिर जो गेंदबाजी हुए, एक बार फिर देखिए वो छक्का आया था। कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेलता। उसके बाद में फुल टॉस गेंद, ये बदला लिया गया विकेट। उसके बाद में एक बार फिर कमाल की विकेट कीपिंग, ये शॉट देके एक बार की क्या उसकी जरूरत थी। और ये गेंद जो बिल्कुल थोड़ी खराब, ये शॉट बहुत खराब था। स्कूप करने की कोशिश प्रणीत ने, शानदार कैच क्लब का। अब जाकर ऑफ टर्म के बाहर गेंद की बाहरी किनारा लगा, गेंद चली गई विकेट कीपर के पीछे फ्लैग पर। और ये जबरदस्त विकेट कीपिंग, शानदार ओवर था हर्ष का। और अब जाकर 4 ओवर की कहानी समाप्त हुई है। 12 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। चिन्मय शिरगोकर इनके लिए इनाम, राधाकृष्ण वडवरकर यांच्याकडून एक पारितोषिक आहे। 3 विकेटसाठी 5,000 सांगणार होते, पण आता त्यांनी 500 सांगितले। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 विकेट घेतल्या। तर वेदांत कारुळकर आणि निवास यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे चिन्मयसाठी। शेअर मार्केट वधारले। 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चिन्मय, ये क्या कर रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है। रुक गए भाई, हमारी सांसें भी गले में अटकी हुई है। आकाशात ढगांचे गडगडाट सुरू झालाय। आकाशात होतोय ढगांचा गडगडाट, मैदानावर जे होतोय टाळ्यांचा कडकडाट। पाऊस आलाय। 18 रन 4 विकेट के नुकसान पर चिन्मय अपने बॉलिंग माप पर तैयार। आर्यन और वल्लभ बीच मैदान पर है। हवा में गेंद है, लॉन्ग पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच हो जाएगा, आउट। 5वें विकेट का पतन। व्हाट अ मैच, काय सामना रंगलाय। अतिशय दर्जेदार, रोमहर्षक, उत्कंठावर्धक। क्या बात है। प्रतिकूल परिस्थितीत प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवण्याची धमक ठेवणारा माणूस यशस्वी होतो। बघा, चांगली परिस्थिती प्रत्येकाला येणार नाहीये, प्रत्येकाला आनंद मिळणार नाहीये, प्रत्येकाला सुख मिळणार नाहीये। संकट येणार आणि तुमची क्षमता तपासणार। आता क्षमता, तुमच्याकडे असलेली क्षमता तुमची किती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आपण करताय मैदानावरती। 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भरजा फायटरचे 5 फलंदाज बाद झालेत। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। आपके पास अब 11 गेंदे हैं, 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कमाल का मैच है, शानदार खेल। मैदान के नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं ऋतिक। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। ऑन साइड पर फिलहाल आप देख सकते हैं 3 खिलाड़ी दायरे के अंदर। टप्पा खाते हुए उछाल मिला, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया। 1 रन देने का मौका। प्रत्येक चेंडूनंतर टाळ्या वाजवणारे आमचे सर्व प्रेक्षक। मी आता 8 महिने सतत कॉमेंट्री केले, सतत युट्यूब वरती या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, पण सामने पण रोमहर्षक झालेले पाहिलेत। पण प्रत्येक चेंडूनंतर टाळ्या वाजवणारे प्रेक्षक कमी ठिकाणी बघायला मिळते, ते फक्त आपल्या या खारवी समाजामध्ये आहेत, या स्पर्धेमध्ये आहेत। आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळाला आणखीन रंग चढलेला आहे। हा फटका चांगला आहे, आपला फटका 440चा झटका, चेंडू सीमेच्या पार, कणकणी चौकार। थँक्यू डीजे। पैशानं श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पैशानं श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पण मनानं श्रीमंत असलेली माणसं फक्त ग्वागर मध्ये भेटतात, ग्वागर मध्ये भेटतात, ग्वागर मध्ये भेटतात। 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। छाता बारिश को रोक सकता है, एक बार फिर देखिए, क्या बारिश को रोक सकता है? नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का अवसर दे सकता है, हौसला दे सकता है। ऑफ टॉप के बाहर अच्छी गेंद, इस बार ऑफ टॉप के बाहर वाली गेंद, लाइन बहुत बढ़िया है, तेरी मेरी चल रही है। चौका आ गया, उसके बाद में एक बार फिर वो बिंदी गेंद। और गेंदबाज क्या कह रहे हैं, गेंदबाज इस वक्त चिन्मय है
अगर आपकी बल्लेबाजी खूबसूरत है, अगर आपकी बल्लेबाजी खूबसूरत है तो मेरी गेंदबाजी कहां बदसूरत है। बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर। स्कोर इसी के साथ 23। हवा में उड़ाया, इस बार लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, कैच होगा नहीं होगा, कैच लपकने का पूरा प्रयास। कमिटमेंट के लिए तालियां बजाना बहुत जरूरी। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ गए। क्या मुकाबला है दोस्तों, ये फाइनल नहीं है, ये फाइनल का ट्रेलर है। रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है। ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है, फायनल अजून बाकी आहे। हा फायनलचा ट्रेलर मैदानामध्ये सुरू आहे। रंगतदार रोमहर्षक प्रेक्षकांसाठी निश्चितच पैसा वसूल सामना मैदानावरती। अब आपके पास कितनी गेंद है वो भी देखा जाएगा। इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर है। जीतने के लिए 40 रनों का टारगेट। रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 25 स्कोरबोर्ड पर 15 रनों की जरूरत है। ओ एक अच्छी गेंद, आउट ऑफ द अच्छी गेंद है, लेकिन ओवर की समाप्ति। ओ माय गॉड, ओ माय गॉड, क्या मुकाबला ये। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार ऑन सेट पर खेलना चाहता थे, हेड पोजीशन अच्छा नहीं था, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। 5 ओवर 25 रन, 5 विकेट का नुकसान पर बर्जा फाइटर। क्या मुकाबला ये। सोतिक साखळे यांच्याकडून पारितोषिक येते। रोहित इलेव्हन संघाने सामना जिंकला तर पारितोषिक आहे 500 रुपये। जरा सामना थांबवा। रिमझिम पावसाला सुरुवात झाली। इथे पाऊस सुरू झाला त्यामुळे सामना थांबवायचा आहे। आयोजकांनी तशी विनंती केलेली आहे। 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता। व्हाट अ मैच। मैंने पहले कहा कि छाता बारिश नहीं रोक सकता, लेकिन बारिश में खड़े रहने का एक बार हौसला आपको दे सकता है। आत्मविश्वास हमेशा बिल्कुल आपको वो जीत की राह की तरफ नहीं ले सकता, लेके नहीं जा सकता, लेकिन आप अपनी मंजिल की तरफ बढ़ रहे ना, उस वक्त आपको हौसला दे सकता है। या निमित्तानं पंचांचे कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे। अतिशय सुंदर अशी कामगिरी गेले 3-4 दिवस आपण पाहिलेले मैदानाचं दृश्य 2 फ्रेम मध्ये टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून दाखवलं जात आहे। पण 15 धावांची आवश्यकता आहे। तमाम इथल्या आमच्या गॉगलच्या प्रेक्षकांना, सुज्ञ दर्दी प्रेक्षकांना विनंती आहे, हा सामना तुम्हाला आवडला असेल ना तर मनापासून एकदा टाळ्या ठोका। टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे, टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे। असे सामने सातत्याने येत नाहीत आणि आज आपल्या ठिकाणी आज पहिल्याच पर्वामध्ये योगी तुम्ही यशस्वी झालेले आहात। तुमची मेहनत आहे आणि प्रामाणिकपणे केलेलं काम आहे इथल्या प्रत्येक टीमने। अर्थात केपीएल एक्सेस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 6 चेंडू 15 धावा। जी मेहनत केली त्या मेहनतीला फळ मिळतं आहे। खाने के लिए बिल्कुल वो थाली चाहिए, खाने के लिए थाली चाहिए, प्यार करने के लिए सारी चाहिए। खाने के लिए थाली चाहिए, प्यार करने के लिए सारी चाहिए। इतना अच्छा एक बहुत ही जबरदस्त मुकाबला चल रहा है। तो दोस्तों आप लोगों की ताली चाहिए, तालियां बजाना बहुत जरूरी है। 6 गेंदों का खेल, 15 रनों की जरूरत है। एक रोचक मुकाबला बीच मैदान पर। बारिश अभी भी है तो कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। चावल में दूध और शक्कर मिलाने से, चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर। चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर। और केपीएल एक्सेस ग्रुप के द्वारा जो आपने मेहनत की है, इसके कारण फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी की बदल गई तस्वीर। तस्वीर बदली है, तकदीर बदली है यहां, क्योंकि युवाओं को मौका मिला है। 6 गेंदों का खेल, 15 रनों की जरूरत है। अभी भी बारिश बीच मैदान पर है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ। आप देख सकते हैं डगआउट, हमारा मंच, बहुत बड़ा मंच है और गजब का मुकाबला। कांटे की टक्कर मैदान के अंदर। 40 रन का टारगेट कोई बड़ा नहीं होता है और अभी 600 से ज्यादा दर्शक जो है टेनिस क्रिकेट .in पर ये टूर्नामेंट देख रहे हैं और 19 गेंदे बिंदी गेंदे आई है। स्कोर हमारा जो साथ बहुत बढ़िया तरीके से देते हुए, एक तरफ है मिस्टर वेदांत, दूसरी तरफ विनय शिगवन, ये दोनों सदाबहार। 25 for 5। वल्लभ 6 पर खेल रहे, ऋतिक 1 पर बैटिंग कर रही है। आप देख सकते हैं बहुत सारे छाते निकल चुके हैं। क्या मैच दोबारा शुरू हो जाएगा वो देखना बहुत जरूरी है। कैलाश और राइट, और राइट पर आता
पावसाचा व्यत्यय आला होता, त्यानंतर सामना सुरू होतोय. 6 चेंडू 15 धावा. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे, टाळ्यांचा गजर यायला पाहिजे. ऋतिक ऑन स्ट्राइक. गेंदबाजी में निर्णायक ओवर में दीपक को बुलाया गया. उड़ाया बहुत ही खूबसूरती के साथ लोगों बॉडी के बाद 6 रन. व्हाट अ शॉट, क्या गजब का शॉट था ये. ऋतिक के बल्ले से छक्का. मैं आसमान में उड़ना नहीं, मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. बल्लेबाज ऋतिक ने बताया. पहली गेंद पर छक्का. 5 गेंदों में 9 रनों की जरूरत है. क्या मुकाबला. एक टीम में खेलते हैं लेकिन आज ये गजब का मैच. 31-5 विकेट के नुकसान पर. दीपक तैयार. राइट अप ओवर द विकेट. अच्छी लाइन है. लॉन्ग अप पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड किया. बहुत ही अच्छी क्लीन फील्डिंग है. पहली गेंद पर आप देखते हैं यहां खतरा हो सकता है, खतरा हो सकता है, खतरा है. जरूरत नहीं थी. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग. बल्लेबाज रन आउट. आइए डीजे मास्टर, आपका समय हो गया. 32 पर 6वां विकेट. ओहो क्या बात है. टूर्नामेंट के ये पहला साल है लेकिन कमाल बेमिसाल. 32 विकेट का नुकसान पर है. दीपक बीच मैदान पर गेंदबाजी कर रहे हैं. वल्लभ बैक टू द पेबल इन जिन्होंने बनाए 6 रन. ऋतिक बीच मैदान पर 8 पर खेल रहे हैं. क्या गजब का मुकाबला. रोचक दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. अब मजा आएगा. टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन बॅटर बडा चल रहा है. प्रेक्षकांसाठी हेच हवं आहे. प्रेक्षकांना या ठिकाणी हेच बघायचं आहे. रोमर्शक सामने. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना दाखवलेला रुबाब, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पाऊस आलाय. पुन्हा एकदा कैलास सामना थांबवा अशी आयोजकांची विनंती आहे. वादळ वारे सुटलेत परंतु संघर्ष इथल्या खारवी समाजाला नवा नाहीये. संघर्ष बीच मैदान पर चल रहा है. ना संघर्ष ना तकलीफ, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. और बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. संघर्ष आमच्या माणसांसाठी नवा नाहीये, खारवी माणसांसाठी नवा नाहीये. अथांग सागरामध्ये लाटांवरती स्वार होऊन आपलं आयुष्य व्यतीत करणारा खारवी समाज. पाऊस त्यांना नवा नाहीये, पाणी त्यांना नवं नाहीये. अशा प्रकारचं आयुष्य जगायचं नवं नाहीये. पण दुसऱ्या बाजूला या संघर्षामध्ये विजय साकार करण्याकरता मैदानावरती संघर्ष सुरू आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला. 4 चेंडू 8. वाट बघून झाले, वाट बघून झाले. वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थाट. मैदानावरती सामना रंगलाय. फक्त 40 धावा, 40 धावांसाठी या ठिकाणी संघर्ष आहे. कारण आहे या ठिकाणी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025. अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, तो बरसतोय. दोन्ही बाजूला चर्चा होते. मैदानावरती देखील बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व रंगलेला आहे. आता या मॅच मध्ये निश्चितच मजा येणार, यात काही शंका नाही. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आता ध्येय मोठं असतं. आता तुम्हाला स्वप्न साकार करायचं आहे. जेव्हा ध्येय मोठं आहे तेव्हा अडचणी पण मोठ्या असतात. स्वप्न मोठं आहे ते साकार करण्याकरता मैदानावरती तुम्ही संघर्ष करताय. जेवढं मोठं स्वप्न तेवढ्यात मोठ्या अडचणी. जेवढे मोठं स्वप्न तेवढंच तुम्हाला मोठं काम करावं लागेल, तरच ते स्वप्न मैदानावरती तुमचं साकार होईल. ऋतिक 8. रोहित सुर्वे आपला भोपळा फोडू शकले नाहीये. 4 चेंडू मध्ये 8. कोण कुणाची लावणार वाट. काय वर्णू मी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या पहिल्या पर्वाचा थाट. आता पुन्हा एकदा पावसानंतर गोपाळ कृष्ण तरीबंदर संघाकडनं खेळणारा गोलंदाज आणि तरीबंदर संघाकडनं खेळणारा बॅट्समन आपण पाहू शकता. ऋतिक. 4 चेंडू 8. एकाच टीम मध्ये, एकाच गावामध्ये खेळणारे, एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करणारे खेळाडू मैदानावरती. पाऊस पुन्हा एकदा वाढलाय. 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका या ठिकाणी फसलाय. फलंदाज एकाच गावात खेळतात, एकाच मैदानावरती खेळतात, एका प्लॅटफॉर्मवरती खेळतात, मोठ्या व्यासपीठावरती खेळतात आणि या मोठ्या व्यासपीठावरती फलंदाज बाद झालेला आहे. 2 भागाची जुगलबंदी, 2 भागांमधली झुंज. फलंदाज बाद झालेला आहे. सेलिब्रेशन सुरू आहे. काय मॅच रंगलाय मैदानावरती. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा सामना कैलास तुम्हाला थांबवायचा आहे, पाऊस वाढलेला आहे. बर्जा फायटर तुम्हाला तुमचा दर्जा दाखवायचा आहे. जर सामना जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये तुमचा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल. अस्तित्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई तुमच्यासाठी. सामना दोन्ही संघ या ठिकाणी निश्चित जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. जर सामना बरोबरीच सुटला म्हणजे या ठिकाणी टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं. रक्त ढवळून काढतंय आता हा सामना बघा. प्रत्येकाला उभं राहायला प्रवृत्त केले. कोणी छत्री घेतले, बरेच जण बसले होते, म्हणजे आता खाली बसलेले जे आमचे काही प्रेक्षक होते ते टाचेवरती उभे राहिलेले आहेत. आता हे मैदान कुठे राहिले? हे मैदान नाही राहिलेलं आहे, ही रणभूमी झाले. आणि जर ही रणभूमी असेल तर प्रत्येक मैदानातला खेळाडू हा योद्धा आहे. मैदानात जणू काय आणलाय बघ, प्रत्येक खेळाडू युद्धाचा आव. चांगला चरंगलाय दुसरा डाव. या सामन्यामध्ये कोण कोरणार आपलं नाव बा. सामना जिंकण्यासाठी मैदानावरती निश्चितच प्रयत्न जबरदस्त केला जातोय. कोणाची पटका दर्जेदार चेंडू सीमारेषा पार, षटकार, वन शॉट. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. आणि आमचे वांगणकर गुरुजी यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पैसा वसूल षटकार आहे. टाळ्यांचा गजर बॅट्समॅन साठीच काही झाला पाहिजे. काय सामना मैदानावरती आहे. अंडर ऑडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड. विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग इतिहास बनाते, रिकॉर्ड बनाते हैं. 2 गेंदों में 2 रनों की जरूरत है. ओ माय गॉड, क्या मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. लाजवाब स्ट्रोक था बल्लेबाज साहिल का. साहिल पालशेतकर ओवर पिच गेंद, हमला किया, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. आता 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2. सामना जिंकणार कोण? दर्जा बर्जा, अर्थात तुम्हाला दर्जा दाखवावा लागेल. बर्जा रोहित 11 की बर्जा 11. आता प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा शिट्ट्याचा गजर होऊन जाऊ द्या. ठोका टाळ्या. टाय झाला सामना तर सुपर ओव्हर आहे. वक्ता मोरा, शतरंजी चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का पहला साल. तालियां बज रही है. रुक गए, हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला मैच, बहुत ही कमाल का मुकाबला. 2 गेंदों में 2 चाहिए. हवा में बहुत ऊपर, क्या वो बाउंड्री लाइन के बाहर भी जाएंगे? गेट बाउंड्री के बाद 6 रन. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको एक बार फिर छक्का कहते हैं. बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम कह कहते हैं. साहिल द गेम चेंजर. 12 रन बनाए, 2 छक्के जड़े हैं और ये पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ है. वर्सुमा मड, साहिल पालशेतकर, व्हाट अ परफॉर्मेंस. और अंत बला तो सब कुछ बला. साहिल का बल्ला माशाल्लाह. पण साहिलसाठी पण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. फायनलच्या अगोदरचा फायनल झालाय. पैसा वसूल मॅच. जे आलेत त्यांच्यासाठी पर्वणी होती, जे नाही आलेत त्यांना ही गोष्ट सांगावी लागेल घरी जाऊन. त्यांना ही गोष्ट घरी जाऊन सांगावी लागेल. मंत्रमुग्ध करणारा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेला आहे. फक्त 40 धावा होत्या. दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. इथे क्रिकेटचा मॅच अर्थात क्रिकेट जिंकलंय. खारवी समाज जिंकलेला आहे. अप्रतिम खेळ मैदान झाला. चला आपण जाऊया मैदानाचा पुरस्कार. रोहित सर्वे 4 गडी त्याने बाद केलेले आहेत. आशीर्वाद पालशेतकर यांच्याकडून आशीर्वाद पावसकर, साहिल पालशेतकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोघांसाठी पण, ऋतिक आणि साहिलसाठी. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतो आहे रोहित सुर्वे. रोहित सुर्वे या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. 4 गडी त्याने बाद केले होते. आमच्याबरोबर या तुफान गर्दीमध्ये मनीष पाटील जॉईन होत आहेत. हृदयाचे ठोके वाढवणारा, स्पंदन वाढवणारा सामना समाप्त झालाय. खेळाडूंसाठी टाळ्या वाजवल्यात, पण प्रशांत आदवडे सरांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. 40चा सामना होता आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत टॉस होईल आणि पाऊस थांबला की हे सगळं आम्ही तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवणार आहोत. ओव्हर टू यू प्रशांत सर. थँक्यू गोपी.
रोहित आपण या. त्याचबरोबर या मॅच मध्ये 2 षटकं टाकली, 2 धाबा दिल्या, 2 गडी बाद केलेत. त्या ऋतिकसाठी देखील जोरदार टाळ्यांचा गजर करा. जास्त बँक बॅलन्स नसताना शानदार कामगिरी केले. येणारे सामने जे आहेत ते 5 षटकांचे करण्यात आलेले आहेत. एक बदल असेल. रोहित लवकर यायचंय, रोहितने यायचंय. आणि बर्जा पाटकर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बर्जा पाटरचे संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, वांगणकर गुरुजी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक, अजून एक पारितोषिक 500 रुपयाचं आलेलं आहे. साहिल